वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पनीर। तर मग चला बघूया कशी बनवतात। प्रथम आपण कढई घेणार आहोत। कढई तापलेली आहे। आता आपण त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यात जिरं टाकूया। 1 चमचा छोटा जिरं टाकते, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आता आपल्याला टाकायचे आहेत। ते चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा, तुम्ही बघू शकता। कांदा थोडा लाल झाल्यानंतर मी इकडे 3 टोमॅटो घेतले। टोमॅटो पण बारीक चिरून घेतले, ते आता आपण टाकणार आहोत त्यात। आणि टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे परत भाजून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजण्यासाठी आपण थोडंसं त्यात मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत आपण। मस्त अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याला पाणी पण सुटलेलं आहे। आता आपण त्यात 2 चमचे लाल मसाला ऍड करणार आहोत आणि 1 चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हळद ऍड करणार आहोत। ती चांगल्या प्रकारे आपण परत परतून घेणार आहोत, कारण की ते आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। मी इकडे सोयाबीन घेतलेले आहेत 200 ग्रॅम आणि 2 बटाटे कापून घेतलेले आहेत। सोयाबीन मी 1 तास आधी भिजत ठेवलेले, त्यात आपण त्यात टाकणार आहोत। सोयाबीन आणि बटाटे आपण त्यात टाकणार आहोत। सोयाबीन आणि बटाटे त्यात टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। ती चांगल्या प्रकारे आपण परत परतून घेणार आहोत, कारण की ते आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। आणि थोडंसं आपल्याला त्यात पाणी ऍड करायचंय। पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचंय, कारण की आपल्याला ते वाफेवरती शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघणार आहोत भाजी शिजलेली आहे की नाही ते। भाजी मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यात आपण थोडं आता पनीर टाकणार आहोत, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। पाच ते 10 मिनिटं वाफेवर शिजवणार आहोत। आता मी झाकण ठेवते आणि त्याच्यावर पाणी ठेवते, कारण की आपल्याला ते वाफेवरती शिजवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघणार आहोत भाजी शिजलेली आहे की नाही ते। पनीर मस्तपैकी शिजलेलं आहे। आता आपण परतून घेणार आहोत चांगल्या प्रकारे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।